नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 119 म्हणजेच 119 कृती संशोधन आराखडा व अहवाल लेखन कार्यपुस्तिका या विषयाची माहिती पाहूया। कार्यवाही कृती संशोधन कार्यपद्धती ठरविणे। मित्रहो, आपले कृती संशोधन कार्य वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असले तर आपण आपल्या कृती संशोधनात काय करणार आहोत ते सुस्पष्टपणे आपणास माहीत असणे आवश्यक असते। त्याचबरोबर आपल्या कृती संशोधनासाठी आपण कोणती संशोधन पद्धती वापरणार, कोणती साधने वापरणार, नमुना गट कसा निवडणार, प्राप्त माहितीचे विश्लेषण कसे करणार इत्यादी माहितीबद्दल निश्चित माहिती संशोधकाला असावी लागते, ज्यामुळे त्याला आपले कार्य सहज व सुलभ होते। उदाहरणार्थ, दिलेल्या समस्येबाबत पुढील प्रमाणे कार्यपद्धती ठरविता येईल। ही समस्या आपण वर निवडलेली आहे। संशोधन पद्धत सर्वेक्षण पद्धतीचा वापर ह्या कृती संशोधनात करण्यात येईल, कारण येथे आपण वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करणार आहोत। संशोधनासाठी नमुना शाळेतील विद्यार्थी नमुना म्हणून घेण्यात येतील, कारण एका शाळेसंदर्भातील ही समस्या आहे। संशोधन साधन या कृती संशोधनासाठी प्रश्नावली व निरीक्षण या साधनांचा वापर करण्यात येईल, कारण या संशोधनाला बेशिस्त विद्यार्थी केव्हा बेशिस्त वर्तन करतात यासाठी निरीक्षण हवे। अनेक विद्यार्थी माहिती देणार, परंतु प्रश्नावलीचा वापर उपयुक्त ठरेल। कार्यवाही प्रथमतः अभिनव शाळेतील बेशिस्त विद्यार्थ्यांचे नावे शोधणे किंवा विद्यार्थी शोधणे, त्यानंतर त्यांच्या बेशिस्त वर्तनाच्या कारणांचा शोध घेऊन ते वर्तन दुरुस्तीसाठी उपायांचा पडताळा घेण्यात येईल। कोणता उपाय किती प्रमाणात उपयुक्त किंवा परिणामकारक ठरेला याचा विचार करण्यात येईल। येथे कृती आहे, तुम्ही तुमचे संशोधन किंवा तुम्ही तुमच्या कृती संशोधन कार्यासाठी कोणती संशोधन पद्धती निश्चित केली आहे त्याचे सहकरण येथे नोंदवायचे आहे। तुम्ही जर एखादी कृती संशोधनासाठी विषय घेतला असेल तर त्याच्यासाठी जी पद्धत वापरणार आहात त्या पद्धतीचे विश्लेषण येथे नोंदवा, किंवा आपण आपले संशोधन कार्य नेमके करणार याबाबतची सुस्पष्टता संशोधकाला असणे आवश्यक असते, म्हणजे ते कार्य अधिक सहजतेने करू शकतो। तेव्हा तुम्ही तुमच्या संशोधन कार्यात नेमक्या कोणत्या कृती कशा करणार आहात याची तुमच्या मार्गदर्शकाबरोबर चर्चा करून ते सहकरण तुम्ही या जागेमध्ये नोंदवायचे आहे। माहितीचे विश्लेषण, सामग्रीचे संस्करण। संशोधन असो वा कृती संशोधन, त्यासाठी आपण विविध प्रकारची माहिती मिळवतो। या सामग्रीचा नेमका अर्थ लावण्यासाठी त्या सामग्रीचे संघटन आवश्यक असते। जमा झालेली माहिती व्यवस्थित मांडल्यास त्या माहितीचा अर्थ लावणे सुलभ होते। माहिती पृथक्करण करण्यासाठी कोष्टकात माहिती टाकून त्याचे स्पष्टीकरण, शेकडेवारी काढणे, सरासरी काढणे, स्तंभालेख काढणे यामुळे माहितीचे आकलन होण्यास मदत होते। याचप्रमाणे पृथक्करणासाठी आपण आणखी काही प्रक्रियांची विचार करू शकतो। उदाहरणार्थ, मध्यमान, विचलनशीलता, सहसंबंध गुणक, प्रतिशत श्रेणी इत्यादी।
यामुळे आपल्याला 2 गटात तुलना करता येते, सहसंबंध शोधता येतात. ते कसे करावे याची माहिती आपण विषय 3 मध्ये अभ्यासलेली आहे. सामग्रीचा अर्थ लावून निष्कर्ष मांडता येतात. त्यामुळे सामग्री संस्करण आणि त्यासाठी विविध पद्धतींना फार महत्त्व असते. उदाहरणार्थ कृती 2 मध्ये दिलेल्या विषयासाठी पुढीलप्रमाणे सांख्यिकीय तंत्रांचा वापर करता येईल. कोष्टकीकरण, शेकडेवारी स्तंभालेख, किती विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतात, कोणत्या वेळी किती टक्के असे वागतात, या पद्धतीने निष्कर्ष काढता येऊ शकतो. केलेल्या उपायांमुळे किती मुलांचे वर्तन सुधारलेले आहे, कोणत्या प्रकारचे वर्तन सुधारलेले आहे इत्यादी गोष्टी कळू शकतील. 2. मध्यमान काढून मुलांमध्ये उपाययोजनांचा वर्तन सुधारण्यासाठी किती उपयोग झाला आहे हे काढता येऊ शकेल. उपयुक्त उदाहरणांच्या आधारे तुम्ही तुमच्या कृती संशोधन विषयासाठी कोणती सांख्यिकीय तंत्र वापरणार ते पुढील जागेत नोंदवा. स्वतःच्या कृती संशोधनासाठी विचाराधीन सांख्यिकीय तंत्र, जे तंत्र तुम्ही वापरणार आहात ते इथे नोंदवायचे आहे. पुढे उपयुक्त साधनांची तुमच्या तज्ज्ञांशी चर्चा करून त्याला अंतिम रूप द्या आणि त्यांची नोंद पुढील जागेत करा. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाशी चर्चा करून जे काही ठरवणार आहात ते इथे नोंदवायचे आहे. कार्यवाही वेळापत्रक, कृती संशोधन कार्याचे वेळापत्रक. तुम्ही तुमचे कृती संशोधन कार्य निश्चित वेळी सुरू करून टप्प्याटप्प्याने ते संपवले तर योग्य वेळेत ते पूर्ण करू शकाल. म्हणून कोणत्या वेळी कोणता संशोधन टप्पा आपण पूर्ण करणार याचे वेळापत्रक करणे आवश्यक आहे. या शिक्षणक्रमात कृती संशोधनासाठी 1 वर्षाचा कालावधी मिळू शकतो. त्यामुळे 1 वर्षाचे वेळापत्रक करता येईल. उदाहरणार्थ कृती 2 मध्ये दिलेले कृती संशोधन वेळापत्रक पुढीलप्रमाणे देता येईल. जे आपण विद्यार्थ्यांच्या बेशिस्तपणासाठी संशोधन करणार आहोत त्याच्यासाठी ही वेळापत्रकांची नोंद आहे. अनुक्रमांक आहे, संशोधन टप्पा आहे आणि कार्यपूर्णतेचा साधारण कालावधी आहे. पहिला, नमुना गट निवड जुलै. 2. साधने तयार करणे ऑगस्ट. 3. सामग्री संकलन ऑक्टोबर. 4. सामग्री पृथक्करण डिसेंबर. 5. अहवाल लेखन व टंकलेखन फेब्रुवारी. 6. अहवाल सादरीकरण मार्च. हे वेळापत्रक आपण निवडलेले आहे. उपयुक्त उदाहरणाप्रमाणे तुम्हीही तुमच्या कृती संशोधन कार्याचे वेळापत्रक तयार करा. जर तुम्ही विषय वेगळा निवडला असेल तर त्याचे वेळापत्रक त्याची यादी आपण याप्रमाणे इथे करू शकतो. पुढे आहे संपूर्ण आराखडा लेखन. स्वतःच्या कृती संशोधनाचा आराखडा लेखन. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या सर्व कृती विचारात घेऊन तुमच्या कृती संशोधन आराखडा एकत्रितपणे लिहा. याच्यासाठी कृती संशोधन आराखड्यासाठी पहिलं आहे प्रास्ताविक, त्यानंतर आहे समस्येचे शीर्षक, पुढे आहे पूर्वतयारी, उद्दिष्टे, परिकल्पना, संशोधन पद्धती, सामग्री, संकलन साधने, कार्यवाही, सामग्री विश्लेषण आणि संशोधन वेळापत्रक. याप्रमाणे तुम्ही तुमचे संशोधन कार्य पूर्ण करू शकता.